जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना 7व्या दशकातील 4था समास विमळ ब्रह्मनिरूपण आपण पाहतोय. समर्थांनी काल सांगितलं, आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पलीकडे तेची आता निवाडे उमजून दावू. ब्रह्मांडा पलीकडे असलेलं म्हणजे काय? म्हणजे जे ब्रह्मांडाला व्यापून आहे पण ब्रह्मांडापेक्षा वेगळं राहिलेलं आहे असं आत्मतत्व. परब्रह्माबद्दलच समर्थ म्हणाले, हे परब्रह्म आपणच आहोत ही गोष्ट साधकानं विसरता कामा नये. त्या दृष्टीनंच या समासाचं श्रवण घडलं पाहिजे. समर्थ म्हणतात, ब्रह्मांडा पलीकडं असणारं कोडं उलगडून दाखवूया. ब्रह्मांडा पलीकडे आहे म्हणजे अनुभवाच्या पलीकडे आहे असा याचा सोपा पण गहन अर्थ आहे. ब्रह्मांड म्हणजे आपल्या दृष्टीला लगेच ग्रह, तारे, आकाशगंगा आणि आकाशगंगांचा अनंत विस्तार असं येतं. अहो, पण त्या आकाशगंगांना पाहणारा कुणीतरी आहे ना, म्हणून ब्रह्मांडाचा विस्तार. ग्रह, तारे, सूर्यमाला आणि अनंत ब्रह्मांडे जर पाहणारा नसेल तर कुठे आहेत? पूर्वी निरूपणात एक गोष्ट आली आहे पहा. एक गुरु महाराज झाडाखाली बसले होते. प्रश्न करताना विचारलं की, महाराज आपण कोण? हे झाड काय आहे? हे कुठून आलं? ही सृष्टी काय आहे? हे ग्रह तारे कुठून आले? महाराज म्हणाले, अरे दिसणाऱ्याला तुला ते दिसत आहे म्हणून तू हा प्रश्न विचारत आहेस, पण तू कोण आहेस हेच तुला माहीत नाही. जो पाहणारा आहे तो दृश्यामध्ये जेव्हा लय होऊन जातो, म्हणजेच द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीचा लय जेव्हा होतो तेव्हा ब्रह्मांड राहिलं कुठं? मग काय राहिलं? जे ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे तेच तेवढं राहिलं ना. हेच कोडं समर्थ उलगडून दाखवतो असं म्हणतायत. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे. अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे. खूप महत्त्वाचा बोध समर्थ सांगतात बरं का. ब्रह्म जे आहे परब्रह्म ते अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये व्यापलेलं आहे. जणू काही ते कालवून बसलेलं आहे ब्रह्मांडामध्ये. आपण कणिक मळतो पहा, थोडं थोडं पाणी घालत घालत कणकेचा गोळा बनतो. ते जे घातलेलं पाणी आहे ते आता त्यामध्ये व्यापून आहे. तसं ब्रह्म कालवलं गेलेलं आहे अनंत ब्रह्मांडामध्ये. या सगळ्यात ते पसरलेलं आहे. पण ब्रह्माचा वेगळा गुण समर्थ सांगतायत की हे केवळ अंश मात्र आहे. आता अंश याचा अर्थ सूक्ष्म किंवा छोटंसं या दृष्टीनं नाही पाहायचा बरं का. हे ब्रह्म अंश मात्र आहे याचा अर्थ आपल्याला जो अनुभव येतो तो ब्रह्मामधूनच येतो, पण जेव्हा अनुभव येतो तेव्हा तो ब्रह्माचा केवळ अंश असतो, ते ब्रह्म नाही. ब्रह्म आहे म्हणून अनुभूतीला आलं. जसं दुर्बिणीतून आता एखादी आकाशगंगा पाहता येईल, पण आपली स्वतःची आकाशगंगा दुर्बिणीतून पाहायला सुद्धा मनुष्य आपल्या स्वतःच्या आकाशगंगेबाहेर गेलेलाच नाही आहे. आपल्या आकाशगंगेचं चित्रही मनुष्यानं कल्पनेनं बनवलेलं आहे. पृथ्वीवरून आपण कदाचित गुरुग्रह पाहू, शनिग्रह पाहू, सूर्यालाही पाहू. हे झालं ग्रहांच्या बाबतीत. आपण जिथे बसलेले आहोत तिथून आपल्या समोरची भिंत पाहू किंवा बाहेरचं झाड पाहू, दूरवरचा एखादा डोंगर पाहू. वातावरण स्वच्छ असेल तर 5-6 डोंगर पाहू, पण त्याला मर्यादा आहे. आपल्या अनुभवाला मर्यादा आहे, पण ज्याचा आपण अनुभव घेतो ती गोष्ट ब्रह्माच्या आधारानंच उभी आहे. मग समोरची भिंत असेल, लांबचा डोंगर असेल, नाहीतर गुरुग्रह सूर्य असेल, सगळं काही ब्रह्माच्या आधारानं उभं आहे. म्हणजे अनुभवाला प्रत्यक्ष आलं ते ब्रह्मच आलं, पण कसं आलं? सूक्ष्मतेनं आलं. म्हणून ब्रह्म जरी कालवलेलं असलं सगळ्यात, तरी ते अंश मात्र कालवलेलं आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे समर्थांनी स्पष्ट सांगितलं पहा. या ब्रह्माच्या ठिकाणीच सृष्टीचा भास झालेला आहे.
दिसणारा डोंगर, दिसणारी भिंत किंवा दिसणारा आपला देह, दिसणारा गुरुग्रह किंवा सूर्य किंवा बाहेरची आकाशगंगा हे भास आहेत. हे ब्रह्मावरती निर्माण झालेले तरंग आहेत. तरंग रूपानं अनुभवाला येतात, तेही तरंगांना. मन, बुद्धी हे सगळे तरंगच आहेत. आपल्या दृष्टीला वस्तू दिसते असं आपल्याला वाटतं. समोरचं झाड दिसत आहे, पण वस्तुतः झाड दिसत नसून प्रकाश दिसत असतो. प्रकाशाचा खेळ आहे. प्रकाश नसेल तर झाडही नाही, म्हणजे दिसणार नाही. म्हणजे दिसणं हे भासात येतं. तसंच खोलात विचार केल्यानंतर प्रकाशही भासात येतो. भासातून उत्पन्न झालेली गोष्ट भासात्मक असणारच आहे. तसा सृष्टीचा भास या ब्रह्मावरती असतो. सृष्टीमध्ये ब्रह्म भरून राहिलेला आहे, पण जेव्हा आपण आधाराला पाहतो तेव्हा लक्षात येतं की ब्रह्माचा हा केवळ अंश आहे. आधाराला पाहतो म्हणजे ब्रह्मस्थितीत जातो तेव्हा. जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा लक्षात येतं की आपली व्यापकता काय आहे. मन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण या देहामध्ये बांधलेले असतो. देह आणि देहाची देहबुद्धी या व्यतिरिक्त आपण पाहू शकत नाही. पण मनाचा लय झाल्यानंतर आपली व्यापकता लक्षात येते. व्यापकता लक्षात आल्यानंतर आपण ज्याला खरं मानत होतो, आता भूतकाळ झाला, देहाला खरं मानणं हा भूतकाळ झाला. ज्याला आपण खरं मानत होतो तो केवळ अंश आहे हे लक्षात आलंच ना. तसं ब्रह्माची व्याप्ती अनंत आहे, पण आपण अनंत झाल्याशिवाय त्या व्याप्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपण आपल्या परीने देहबुद्धीचा त्याग केला की दृश्य जे आहे ते ब्रह्माचा लहान अंश आहे असं लक्षात येतं. अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे, असा प्रश्न समर्थांनी केला. परब्रह्माच्या एका लहानशा अंशामध्ये जर सृष्टीचा भास होत असेल तर ब्रह्म बाहेर किती व्यापून राहिलेला आहे याची मर्यादा कोण करणार, असं समर्थ विचारत आहेत. आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरामध्ये सगळं ब्रह्म मावू शकेल का, असाही प्रश्न समर्थ करतात. समर्थ इथे सुचवत आहेत की आपल्या अनुभवाच्या मर्यादा किती थोड्या आहेत. अनुभवामध्ये ब्रह्माला पकडायला गेलं तर ब्रह्म सापडणार नाही असं नाही, पण जे सापडेल ते अंश मात्र असेल, पूर्ण परब्रह्म नाही. 14 ब्रह्मांचा विषय आठवा. आपण ज्या दृष्टीनं अनुभव घेऊ त्या दृष्टीनं ते ब्रह्म समोर येईल. शब्द ब्रह्म असेल नाहीतर सगुण ब्रह्म असेल, पण अंत ठरलेला आहे. याचा अर्थ जो अनुभव घेतो त्याला स्वतःचा विसर पडला पाहिजे. स्वतःचा विसर पडल्यानंतर तिथे परब्रह्मच शिल्लक राहतं आणि मग त्याची व्यापकता अनंत आहे. पुढे समर्थ काय म्हणतात पहा. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो. अमृती म्हणजे तीर्थाची झारी. दृष्टांत दिलाय समर्थांनी. छोटीशी तीर्थाची झारी आहे, त्यात सगळं आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा, तसं हे ब्रह्माला साठवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अनुभवानं ब्रह्माला जाणणं आहे. म्हणून त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असं म्हणतात. ब्रह्म तैसे कालवले परी ते नाही हालवले, सर्वांमध्ये परी संचले संचलेपणे. ब्रह्म ब्रह्मांडामध्ये कालवलेलं जरी असलं तरी वास्तविक त्याच्यात काही बदल झालेला नाही. ते जसं आहे तसं आहे, अचल आहे, अढळ आहे. ते सगळ्यांना व्यापून आहे, पण स्वतः मात्र घनदाट आहे. आता हे जे सगळे शब्द आहेत ना, ही खरं म्हणजे परब्रह्माला शब्दात मांडण्याची खटपट आहे. अशा पद्धतीनं परब्रह्माचा अनुभव येऊ शकतच नाही. पण समर्थांनी आपल्यासाठी हे शब्द वापरलेले आहेत, कारण आपला स्वभाव आहे अनुभव घेण्याचा, शोध घेण्याचा, पाहण्याचा. काही दिसलं तर आपल्याला काही दिसलंय असं वाटतं, काही कळलं तर काही कळलंय असं वाटतं, काही आपल्याला समजलं तर समजलंय असं वाटतं. आपल्या या संवेदना बाजूला टाकल्या तर आपण कुणीच नाही असा भाव आपल्या ठिकाणी आहे. प्रयोग करून पहा. पूर्वीच्या काळी दिवे जरा जास्त जायचे, आजकाल कमी जातात.
पण दिवे गेल्यानंतर पूर्ण अंधार होतो. आता विजेचा शोध अगदी अलीकडे लागला. पूर्वीच्या काळी अंधारातच राहायची लोकांना सवय होती. ठराविक मर्यादा झाली, संध्याकाळ उलटून गेली की दिवे लागलेले असायचे. पणत्या म्हणा, चिमण्या म्हणा, कंदील म्हणा, मशाली म्हणा. पण आता समजा रात्रीचे 12 वाजले आहेत आणि घरातील सगळे दिवे सुरू आहेत. आपण टीव्हीवर काहीतरी पाहत आहे. सगळे दिवे बंद पडले तर क्षणभर आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. येणारा दृश्याचा अनुभव बंद पडला ना. काही कळेनासं होतं. एका क्षणात आपण सावध होतो, आता मोबाईलमधला दिवा लावू आपण. पण काही कळेना असं का झालं? अनुभव बंद झाल्यानंतर संभ्रमात पडणं इतके आपण अनुभवाला बांधले गेलेलो आहे. म्हणून अनुभवाच्या दृष्टीतून समर्थ ब्रह्माबद्दल आपल्याला समजावून सांगतायत की ते व्यापलेलं आहे. त्याला अनुभवायला जर आपण गेलो तर त्याच्या अंशरूपाला अनुभवू, पण आपण तिथं आहोतच. त्यामुळे संपूर्ण ब्रह्माला अनुभवता येणार नाही. पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत. शब्दच पहा. पंचमहाभूतांमध्ये ते मिसळलेलं आहे. साहजिक आहे, नाहीतर त्याला अस्तित्व नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश कुठलंही महाभूत असलं तरी ते अस्तित्व रूपानं आहे ना. त्याचं असणे पण ब्रह्मामुळं आहे. परंतु ते पंचभूतातीत. परंतु जे ब्रह्म आहे त्याला पंचभूतांची गरज नाही. परब्रह्माला अग्नी हवाच असं नाही, जल हवंच असं नाही. त्याशिवाय सुद्धा परब्रह्म आहे. पण परब्रह्म जर नसेल तर जल असू शकत नाही, अग्नी असू शकत नाही. समर्थ चिखलाची उपमा देतात. पंखी आकाश अलिप्त असोनी जैसे. चिखलामध्ये आकाश दिसतं खरं, पण चिखलात आहे कुठे आकाश? आकाश स्वतंत्र रूपानं आहेच की. तसं ब्रह्म स्वतंत्र आहे. पंचमहाभूते ब्रह्माच्या आधारावर दिसतील, अनुभवाला येतील, पण ब्रह्म पंचमहाभूतांना बांधील नाही. पंचमहाभूतांशिवाय सुद्धा जे आहे ते ब्रह्म आहे. पंचमहाभूते मात्र एकमेकात बदलत राहतात. त्यांचं अस्तित्व मात्र ब्रह्मानं निर्देशित होतं. खंग ब्रह्म ऐसे श्रुती, गगन सदृश हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे. कसं आहे, दृष्टांत देण्यासाठी द्वैत असावं लागतं. ते असल्याशिवाय जे आपण द्वैतात आहोत अशा व्यक्तींना दृष्टांत कळू शकत नाही. समजावून द्यायला द्वैत असावं लागतं ना. तसं परब्रह्माच्या जवळ दृष्टांतानं जवळात जवळ जाणारी गोष्ट म्हणजे आकाश आहे. कारण त्याचा विस्तार अनंत आहे. शोधायला जो जो कुणी गेला आजपर्यंत तो शोधतच आहे. त्याचा शोध पूर्ण लागू शकत नाही. शिवाय आकाशाला कशाचा लेपही नाही. आकाश हे निर्लेप आहे. म्हणून उपमा देण्यासाठी खंग ब्रह्म, आकाश ब्रह्म हे त्यातल्या त्यात जवळ पडतं. आकाशाचा दृष्टांत दिला जातो. खरं म्हणजे हा दृष्टांतही अपुरा पडतो, कारण आकाश हे अनुभवणारा आहे म्हणून अस्तित्वात आहे. पहा, अनुभवणारा जर लय पावला तर आकाशालाही अस्तित्व राहत नाही. म्हणजे आकाशाचं अस्तित्वसुद्धा द्रष्ट्यावरती अवलंबून आहे. म्हणून खरं म्हणजे आकाशाहूनही व्यापक परब्रह्म आहे. कारण तिथे द्रष्टा नाही, परंतु परब्रह्म आहे. काळीमा नसता पितळ, मग ते सोनेची केवळ, शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म. आपण जे आत्ता पाहत होतो तेच समर्थांनी ओवीत सांगितलंय, पण सोन्याचा आणि पितळेचा दाखला देऊन. असं म्हटलं जातं की पितळ हे जर काळं पडत नसेल तर तेच खरं सोनं आहे. म्हणजे ही उपमा देण्यासाठी वापरलेली युक्ती आहे. तसं आकाशाची उपमा ब्रह्माला दिली जाते. आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे. शून्यत्व म्हणजे व्यापकपणा आहे बरं का. काही नाही ही एक व्यापकता आहे. ती व्यापकता म्हणजे शून्यत्व अनुभवणारा जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, तो आहे. म्हणून आकाशाला आकाश म्हटलं जातं. ते जर शून्यत्व नसेल, म्हणजे द्रष्टा जर लय पावला, साक्षीच लय पावला, तर मग काय राहिलं? मग तिथं आकाश ब्रह्म राहिलं. म्हणजे ब्रह्मपणानंच ते केवळ राहिलं. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन
आडळे परी दर्शन नव्हे त्याचे. म्हणून समर्थ म्हणतायत की ब्रह्म हे गगनासारखं आहे, माया ही वायूसारखी आहे. डोळ्याला दिसत नाही पण जाणवली जाते. पहा, परब्रह्म नसेल तर मायेलाही अस्तित्व नाही. खरं म्हणजे परब्रह्म नसेल ही शब्दयोजनासुद्धा चुकीची आहे. कारण ते नाही असा काळच नाही, अशी स्थितीच नाही. हे परब्रह्म अस्तित्व रूपानं, आधार रूपानं सर्वत्र व्यापून आहे आणि मायेची हालचालसुद्धा या परब्रह्माच्या सत्तेनं घडते. पण परब्रह्म अनुभवाला येत नाही. जे अनुभवाला येतं ती माया असते. शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहू जाता अनेक व्यापून आहे. कुठेतरी हालचाल जर दाखवली तर स्थिरता लक्षात येते. सगळंच जर स्थिर असेल तर स्थिरता वेगळेपणानं दाखवणार कशी? जसं पृथ्वी हलते फिरते म्हणून दिवस रात्र होतात. पृथ्वी जर सूर्यावर नेऊन ठेवली तर तिथे दिवस रात्र असतील कसे? अखंड जर प्रकाश राहिला तर अखंड प्रकाश ही संज्ञासुद्धा तिथे नाही. अखंडपणा पण तिथे नाही, कारण तेच राहिलेलं आहे ना. कुठेतरी खंड असेल तर अखंडपणा व्याख्येत मावतो. तसं कुठेतरी हालचाल असेल तर स्थिरता व्याख्येत मावते. कुठेतरी अनुभव असेल तर मग ब्रह्माची व्याख्या करता येते. तशा पद्धतीनं वायूचा, शब्दांचा आणि मायेचा दृष्टांत समर्थांनी दिलाय. शब्द निर्माण होतात, लोप पावतात, आपण बडबड नाही का करत? कुठे कायम राहते? शब्द येतो जातो, क्षणभंगूर असतो, अशाश्वत असतो. वायूचंही तसंच घडतं. वायू येतो आणि जातो, स्थिर असत नाही. समर्थ म्हणतायत माया ही अशीच अशाश्वत आहे आणि ती अशाश्वत आहे म्हणून शाश्वतता असणार ही गोष्टही व्याख्येत मांडता येते. जसं की आपली हालचाल होत आहे म्हणून स्थिरतेला अर्थ आहे. मगाशी पाहिलं तसं सगळेच जर स्थिर झाले तर स्थिरतेला वेगळी व्याख्या द्यायची गरज नाही. आपल्याला ब्रह्म समजून घ्यायचं आहे, जे स्थिर आहे, जे अचल आहे, जे निर्लेप आहे, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, सुरुवात नाही, अंत नाही. आता अशी गोष्ट आपण मायेमध्ये आहोत म्हणूनच आपल्याला समजावून सांगावी लागते. म्हणून समर्थांनी शब्दसृष्टी म्हणा किंवा वायू म्हणा किंवा एकंदरीत माया म्हणा याचा दृष्टांतासाठी वापर केलेला आहे. समर्थ म्हणतात पृथ्वीसी भेदून पाहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमा न साहे तया मृदत्वासी. एक प्रकारे समर्थ आपल्याला सांगतायत की कुठलीच उपमा परब्रह्माला देता येत नाही. परब्रह्मानं पृथ्वीचा भेद केलेला आहे. भेद केला आहे म्हणजे पृथ्वीमध्ये व्यापून परब्रह्म आहे, पण पृथ्वीपेक्षाही कित्येक पटींनी कोमल आहे. इतकं कोमल की त्याच्या कोमलतेला उपमा देता येत नाही. पृथ्वीहुनी मृद जळ, जळाहुनी तो अनळ, अनळाहुनी कोमळ वायो जाणावा. पृथ्वीपेक्षा जळ मऊ आहे, मृदू आहे, सूक्ष्म आहे. जळापेक्षा अनल म्हणजे अग्नी कोमल आहे, सूक्ष्म आहे. अनलापेक्षा वायू अधिक कोमळ आहे, सूक्ष्म आहे. समर्थ म्हणतात वायोहून ते गगन अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृदपण ब्रह्म जाणावे. वायूपेक्षा आकाश मृदू आहे, सूक्ष्म आहे आणि आकाशाहूनही परब्रह्म मृदू आणि सूक्ष्म आहे. इतकं मृदू असूनही कठीणतम पृथ्वीला ते व्यापून आहे आणि आकाश इतकं कोमल असूनही आकाशापेक्षाही ते कोमल आहे. वज्रास असे भेदिले, परी मृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले कठीण नामृद. समर्थ म्हणतात हे जे परब्रह्म आहे त्यानं वज्राचाही भेद केलेला आहे. वज्राचा भेद केला आहे म्हणजे वज्र ही गोष्ट सर्वात कठीण सृष्टीत मानली गेलेली आहे. इंद्राच्या हातात आहे अशी कल्पना आहे. हे वज्रही ते भेदून आहे परब्रह्म. म्हणजे काय? जर सगळीकडे ते व्यापून असेल तर कठीणात कठीण गोष्टसुद्धा त्याच्यापासून लपलेली नाही.
समर्थांना या सगळ्यातून एकच गोष्ट सांगायची आहे की हे परब्रह्म अनुभवानं कळत नाही. पाहणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला पाहता येत नाही. शोधणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा शोध संभवत नाही. कुठल्याही प्रकारे द्वैतानं त्याला जाणता येत नाही. म्हणजेच ते कोणत्याही उपमेमध्ये बसणार नाही. हे सगळं समर्थ आपल्याला का सांगायला लागले? कारण परब्रह्माची व्यापकता अधोरेखित करायची आहे म्हणून. आणि ती अधोरेखित का करायची आहे? कारण आपणच ते आहोत म्हणून. आपण आपल्याला व्यापक समजत नाही ना. आपण संकुचित आहोत ना. ही वस्तुस्थिती आहे की आपल्यापाशी देहबुद्धी आहे. म्हणून व्यापकता समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. ही खरं आपलीच व्यापकता आहे. म्हणजे आपणच इतके मऊ आहोत, मृदू आहोत, इतके विशाल आहोत, इतके सूक्ष्म आहोत की पंचमहाभूतांचीही उपमा तिथं जाऊ शकत नाही. आपण शांतपणे डोळे मिटून सद्गुरूंना शरण जाऊन याचा थोडासा विचार करावा, याचं चिंतन करावं की आपण असे अजन्म आहोत, सर्वत्र आहोत, व्यापून आहोत, शुद्ध जाणीव रूपानं आहोत. केवळ देहामध्ये, मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपण नाही. जर आपण चिंतन केलं तर निश्चितपणे त्या शून्यत्वाकडे आपला प्रवास होईल. नंतर त्या शून्याचा द्रष्टाही लोप पावेल. हे पण गुरुकृपेनं घडेल. पण निदान आपलं चिंतन तरी त्या दिशेनं जावं, व्यापकतेकडं आपण जावं, हा समर्थांचा हेतू आहे. यापुढेही त्यांनी अनेक प्रकारच्या उपमांनी आणि उदाहरणांनी परब्रह्माची व्याप्ती समजावून सांगितली आहे की कशा प्रकारे परब्रह्म आहे आणि कसे आपण आहोत आणि कसे हे दोन्हीही एकच आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.